प्रत्येकाला काही फायदे आहेत आणि काही लिमिटेशन्स आहेत, काही तोटे आहेत. आपल्याला काय करायचंय, आपल्या फायद्याचं नक्की काय आहे त्याचा विचार करून आपलं बुद्धिबळाचा जो पट आहे तो आपला बुद्धिबळाचा पट आपण तसा बनवायचा, विच विल नॉट बी सिमिलर. से फॉर एक्झाम्पल जोशी साहेबांचा जो इन्व्हेस्टमेंटचा पट असेल, सिमिलरली तो डॉक्टर साहेबांनी तसाचा तसा आपला ठेवला तर चालेल का? नाही, बिकॉज लाईफ इज कम्प्लिटली डिफरंट. आर्थिक चॅलेंजेस किंवा आर्थिक रिस्पॉन्सिबिलिटीज या पूर्ण वेगळ्या असू शकतात. त्यामुळे बरेच जण सांगतात आम्हाला एक ठोक गणित सांगून टाका की 20% ह्याच्यात, 10% ह्याच्यात, 30% ह्याच्यात. पण मी हे असं नाही सांगू शकत. का? तर बोरवणकर साहेबांचं आयुष्य आणि जोशी साहेबांचं आयुष्य, डॉक्टर साहेबांचं आयुष्य, प्रत्येकाचं आयुष्य पूर्णपणे वेगळं आहे. विल स्टार्ट विथ रिअल इस्टेट. जागा काय बरं फायदे आहेत? प्राइस वाढत जाते, प्राइस वाढत जाते. कंटिन्युअस इन्कम करतात, भाडेकरू तर कंटिन्युअस इन्कम येऊ शकतो. भाडेकरू जर तुम्ही ठेवला तर म्हणजे एक म्हणजे ऍप्रिसिएशन, दुसरं रेंटल इन्कम. सो 2 फायदे झाले. तिसरा फायदा काय बरं? तिसरा फायदा आपल्याला स्वतःचं घर नसेल, स्वतःचं घर असतं तर आपण फक्त आपल्याला रेंट पे करायला लागणार नाही, आपले पैसे वाचतात. सो तिसरा. मग त्याच पॉइंटला मी अजून चौथा म्हणजे एक इमोशनल समाधान पण मिळतं आपल्याला की माझी ही प्रॉपर्टी आहे बाबा, स्वतःच्या घरात रोज बघून आपल्याला समाधान वाटतं, अरे माझं घर आहे. आणि वी आर इमोशनल बिंग. आपण काय फक्त रोबोट नाही आहोत, आपण ह्युमन्स आहोत. सो त्यामुळे आपण इमोशनल आहोत हे मान्य करायला काहीच हरकत नाही. सो चौथा फायदा. अजून काय फायदा आहे बरं? कोणी कब्जा नाही करू शकत. उद्या मी बोरवणकर साहेबांच्या घरी जाऊन म्हणून आजपासून हे घर माझं असं म्हणू शकतो का? हो की नाही? सो कोणी तुमची प्रॉपर्टी उद्यापासून माझी असं सहजासहजी करू शकत नाही. हा पण एक रिअल इस्टेटचा फायदा आहे. आता रिअल इस्टेटचे च्या मर्यादा, तोटे काय आहेत बरं? एक मोठा खर्च असेल तर पटकन तुम्हाला तो देऊ शकत नाही. एकाएकी सुद्धा मोठा खर्च काही आला, आपल्याला मेडिकल प्रॉब्लेम झाला, काही झाला तर त्याच्यात लगेच पैसे आपल्याला गरजेएवढे उभे राहतीलच असं नाही. बरोबर आहे. म्हणजे समजा तुमची 50 लाखाची काहीतरी एक प्रॉपर्टी आहे, तुम्हाला आता मेडिकल इमर्जन्सी किंवा कुठल्याही याच्यानी 10 लाखच हवेत, तर तुम्ही म्हणू शकता का हा हॉल आहे ना, हा फक्त हॉल तुमचा, आतमधले बेडरूम आणि किचन बिचन माझीच, हा हॉल फक्त 10 लाखाला घ्या. इज इट पॉसिबल? नाही. सो तुमची गरज असो नसो, जर तुम्हाला 10 लाख हवे असतील तर तुम्हाला ते 50 लाख हा एकच ऑप्शन असेल तर तुम्हाला 50 लाखाला विकावा लागेल. आणि गंमत अशी आहे की जर समोरच्याला पण कळलं की या माणसाला नड आहे आणि म्हणून हा विकतोय, तर तो आणखीन दाबायला बघणार, हीच प्रॉपर्टी 35-40 पर्यंत घ्यायला बघणार. सो हा देखील एक लिमिटेशन, एक तोटा आहे. तिसरा काय तोटा बरं? हा, उचलून नेता येत नाही, हा देखील एक तोटा आहे. की समजा आता तुम्ही नोकरी निमित्त इकडे आहात, इथे घर आणि बंगला घेतलेला आहे, हा तसाच्या तसा मी आता सामानासारखा उचलला आणि नेला पुण्याला, असं पॉसिबल नाहीये. ज्ञानेश्वर करू जाणे. सो हा एक तोटा आहे. चौथा एन्क्रोचमेंटचा तोटा आहे. लीगल लिटिगेशन्स, वाद विवाद, भाडेकरू ठेवला असेल तर भाडेकरूंनी निर्माण करून ठेवलेल्या समस्या, त्यासाठी मीटिंग मध्ये खावी लागणारी बोलणी, त्याच्याने आपला वेळेचा अपव्यय. पाचवा तोटा म्हणजे पेपर वर्क, जो ज्या सहजपणे तुम्ही हे ट्रान्झॅक्शन एखादं 50 लाखाचं इतर या 3 ऍसेट्स मध्ये करू शकता. फिक्स्ड डिपॉझिट 50 लाखाचं घेतलं काय, तोडलं काय, किंवा शेअर बाजारातली गुंतवणूक किंवा सोनं, त्यापेक्षा 50 लाखाचा जागेचा व्यवहार सुट्टी टाकून करायचे प्रकार आहे ते. ब्रोकरेज जाणार, हे जाणार, पण सगळ्यात महत्वाचा वेळ जाणार. आणि
त्यानंतरचा डिसएडव्हान्टेज म्हणजे तुमच्या एज ग्रुप मधल्या बऱ्याच जणांचा काही समज असतात की मी माझ्या मुलांसाठी करून ठेवतोय, पण आपल्यातल्या बऱ्याच जणांची मुलं ही अब्रॉड सेटल व्हायला लागली आणि तिकडचं वातावरण, इकॉनॉमी त्या ह्याच्यामध्ये ते इतकी सेटल झालेली आहेत की ती काय परत तुमच्या गावची जमीन आणि त्याचा 7-12 बितबारा घेऊन वा वडिलांनी सॉलिड प्रॉपर्टी ठेवली आहे मला, त्यांची आनंदाची आणि श्रीमंतीची व्याख्या आणि तुमची श्रीमंतीची व्याख्या ही एकदा जरा आपापल्या मुलांशी चर्चा करून तपासून घ्या. कारण काय वाटेल तुम्हाला वाटतं अरे मी तर 2 कोटीची जमीन ठेवली आहे, पण तुमचा मुलगा समजा तिकडे छान ऍपल कम्प्युटर्स मध्ये वगैरे नोकरीला आहे आणि त्याचं वर्षाचं पॅकेज पण 2 कोटीचं आहे. डॉलर्स मधनं रुपयात आपण कन्वर्ट करून बघितलं तर तुमचे 2 कोटीचं त्याला काय फार अप्रूप नाहीये, पण हे 2 कोटी रुपये तुम्ही गेल्यानंतर त्याच्या नावावर करून घेण्यासाठी जर त्याला 15 दिवसाची सुट्टी टाकून यावं लागणार असेल आणि जर अजून विकायचं असेल तर एजंटच्या मागे मागे फिरा बिरा, या सगळ्या उद्योगामुळे आज कित्येक लोकांच्या प्रॉपर्ट्या नुसत्या धूळ खात पडून आहेत की विकत घेतलेले लोक तर चल बसे, मुलं अब्रॉड सेटल्ड आहेत म्हणतात आमची प्रॉपर्टी एवढी आहे, पण त्यांना 15-15, 20-20 दिवस किंवा 2-2, 3-3 महिने त्यांच्या कामातनं ब्रेक घेऊन इकडे येणं शक्य नसतं. माइट बी दे आर इन टू रिसर्च वगैरे का कुठल्या, आणि त्यांना काय म्हणता येईल त्यांचं बौद्धिक सुख मिळतंय ना, आणि त्यांना त्यांची जीवनशैलीसाठी हवे तेवढे पैसे मिळत आहेत. मग तुमची ती काय फार चांगल्यापणी आठवण काढणार आहेत का, काय माझे बाबा होते केवढी मोठी प्रॉपर्टी ठेवली. तर हा फक्त आपला समज असू शकतो. त्यामुळे रिअल इस्टेट नसावी या मताचा मी नाही, मात्र रिअल इस्टेटच रिअल इस्टेट 4-4 फ्लॅट घेऊन ठेवलेत, ते भाड्याने दिलेत आणि तिकडनं मला फक्त रेंट येणारे आणि हीच माझी पेन्शन आहे, असे जर तुमचे समज असतील तर प्लीज एकदा तपासून बघा की आपले सगळे उद्दिष्ट त्याच पूर्ण होत आहेत का, किंवा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे फक्त भाडेकरूकडनं भाडं वसूल करत बसणं, असं वसुली एजंट सारखं आयुष्य जगायचंय का, किंवा हा भाडेकरू गेला मग तिकडे दुसरा शोधा, त्या घराची डागडुजी करा. इथे केमिकल फॅक्टरीमध्ये काम करून झालं, आता परत तिथे जाऊन डागडुजी हे ते. या पलीकडे तुमच्या काही छंद आवडी असतील, लहानपणापासून करायची काही गोष्ट असेल, कोणाला बासरी शिकायची इच्छा असेल, कोणाला तबला वाजवायचा आहे, कोणाला गाणं शिकायचंय, कोणाला सामाजिक कार्य करायचंय, जे तुम्हाला आवडतंय मनापासून, ज्यात तुम्ही रमताय, त्यासाठी तो मिळणारा वेळ आहे ना. कधी कधी प्रश्न पडतो की ती ऍसेट तुम्ही विकत घेतलीये की ऍसेटनी तुम्हाला विकत घेतलंय, आणि त्या ऍसेटची गुलामी सारखं आयुष्य आपण जगत राहतो. सो इट इज अ मेजर डिसएडव्हान्टेज ऑफ रिअल इस्टेट.